हेमलता पाटील शिवसेनेला ठोकणार रामराम। आता सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करणार हेमलता पाटील यांची माहिती। भूसंपादन अधिनियमाच्या संदर्भात सरकारचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय। शेतकऱ्यांना आता 15% ऐवजी 9%नच व्याजदराचा मोबदला मिळणार। अनेक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता। राज्याची आर्थिक स्थिती बिघडली। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत लवकरच 1500 रुपयावरून आता 500 रुपयांवर आणि नंतर शून्यावर येणार। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। अजित पवार निधी देत नाही, शिंदेंची शहांकडे तक्रार। संजय राऊतांचा दावा। राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे अजितदादाही सध्या चिंतेत, राऊतांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंकडून मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर। मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवा व्हिडिओ व्हायरल। बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती। सिद्धिविनायक बिडवलकर अपहरण हत्या प्रकरणातून वैभव नाईकांचं वक्तव्य। कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा वैभव नाईकांचा आरोप। पंतप्रधान मोदींसाठी रामपाल कश्यप हे गेल्या 14 वर्षांपासून अनवाणी, तर पंतप्रधानांनी प्रत्यक्ष भेटून कश्यप यांना दिली पादत्राणं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।